सध्या दावोसची इतकी का चर्चा सुरू आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी दावोसला का जातात? हा कोट्यावधीची गुंतवणूक येते म्हणजे काय होतं? मुळात हे दावोस आहे तरी काय? दावोस दावोस हे स्वित्झर्लंडमधलं एक छोटंसं शहर आहे, बर्फाच्छादित असं. इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कॉन्फरन्स होते. जगभरातले राष्ट्राध्यक्ष इतकंच नाही, पंतप्रधान आणि त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांचे सीईओज आणि मालक इथं पोहोचताना पाहायला मिळतात. मुळात ज्या स्वरूपामध्ये आपण मोठमोठी एक्झिबिशन्स बघतो रिअल इस्टेटची, इतकंच नाही तर इन्फ्रास्ट्रक्चरची, त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या सामानाची, तशा स्वरूपात आर्थिक जगातलं हे सगळ्यात मोठं असं प्रदर्शन म्हणायला हरकत नाही. इथे जग एकत्र येतं ते आर्थिक विषयांवर चर्चा करण्यासाठी, गुंतवणूक मिळवण्यासाठी. भारतही इथं सातत्यानं प्रयत्न करतो तो गुंतवणूक जास्तीत जास्त FDIच्या रूपानं भारतात यावी यासाठी. त्यात एक भाग असतो महाराष्ट्र. महाराष्ट्र दरवर्षी भारतातल्या सर्वात जास्त MOUजला साईन करणारं राज्य म्हणून ओळखला जातो. 16 लाख कोटीची गुंतवणूक मागच्या वर्षी होणार असं MOU करण्यात आली होती. MOU म्हणजे इच्छा व्यक्त करणं, म्हणजे लगेच पैसा आलं असं काही होत नाही, त्यातला काहीसा पैसा येतो. मुळात याही वर्षी महाराष्ट्र सरकारनं 20 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसमोर आपण पोहोचू शकत नाही, पण त्यासाठी एक पॅव्हेलियन तयार करण्यात येतं आणि ज्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायची आहे ते या पॅव्हेलियनमध्ये सरकारबरोबर करार करतात आणि त्या माध्यमातून मग महाराष्ट्र सरकार त्यांना जागा कुठे द्यायची, त्यांना रस्ते कसे द्यायचे, वीज कसे द्यायचे, त्यातले कोणते इन्सेंटिव्ज द्यायचे याचा निर्णय घेते आणि मग या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात येणार की नाही हे निश्चित होतं. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर अशा व्यासपीठांवर जावंच लागेल. त्याच्याशिवाय आपण जागतिक अर्थव्यवस्था म्हणून स्वतःला निर्माणच करू शकणार नाही. मी तुम्हाला अशाच दावोसच्या विविध गोष्टींबद्दल माहिती देत राहणार आहे.